कधी कधी माणूस इतका थकतो की त्याला आराम नको असतो, तर एखादी व्यक्ती हवी असते जी त्याचा हात धरून म्हणेल, मी आहे ना, आता घाबरू नको. जगात प्रत्येक नातं टिकवता येतं, पण त्यासाठी दोघांचाही मनापासूनचा प्रयत्न लागतो. फक्त एकाचा नसतो काही उपयोग. काही माणसं विसरता येत नाही, कारण त्यांनी आपल्याला केवळ प्रेम दिलं असतं. तुटक बोलणं नाही, दुखवणं नाही, फक्त प्रेम. कधीतरी आपण एकटेच चालत असतो, पण मनात कुणीतरी हळुवारपणे सोबत असतो. असाच माणूस आयुष्यभर हवासा वाटतो. आई वडिलांचं प्रेम हे असं असतं जे कधीच मागे फिरत नाही, कधीही कमी होत नाही आणि कधीच संपत नाही. जेव्हा एखादं नातं हसताना सुरू होतं आणि रडवताना संपतं, तेव्हा समजावं प्रेम खरं होतं, पण नसीब नव्हतं. दुःख कधी बोलून दाखवता येत नाही, ते फक्त डोळ्यातून हळूच ओघळतं. ज्यांना कळतं तेच आपलं असतात. मन दुखवलं की शरीर थकतं, पण एखाद्याने तू सोबत आहेस एवढंच सांगितलं तरी सगळं विसरून हवं असं वाटतं. काही माणसं आपल्याला क्षणभरासाठी भेटतात, पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर पुरतात. जगासमोर हसणं सोपं असतं, पण मनाच्या कोपऱ्यातलं रडणं फक्त आपल्याला समजतं. सुख साजरं करण्यासाठी खूप लोक असतात, पण दुःख समजून घेणारे फारच कमी असतात. कधी कधी अश्रूही सांगतात, आता थांब, तू फक्त लढलास आणि कुणीतरी हवं आहे. तू नसताना सगळं असं शांत वाटतं की त्या शांततेत तू हरवून गेल्यासारखं वाटतं. आपण ज्यांच्यासाठी सगळं सोडतो, कधी कधी तेच आपल्याला सोडून जातात. मनावर जखमा झाल्या की सांत्वना ऐकू येत नाही, फक्त आपुलकी हवी असते. शब्द कमी पडतात जेव्हा आठवणी बोलू लागतात आणि डोळे ओले होतात जेव्हा मन तुटतं. माणूस कधीच एकटं राहत नाही, त्याचं मन त्याला आठवणीच्या गर्दीत हरवतं. कधी कधी आपल्याला काय हवंय हे समजत नाही, फक्त हे समजतं की जे आहे ते पुरेसं नाही. संबंध ठेवायचे असतील तर समजून घ्यावं लागतं, कारण समजावणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. आयुष्य थोडंसं शांत होईल जर आपल्या मनाचं ओझं कोणीतरी समजून घेईल.